गोइंग टू वर्सेस अबाउट टू. गोइंग टू आणि अबाउट कधी वापरावे? पहिलं बघूयात गोइंग टू. भविष्यात करायची आधी ठरलेली कृती असेल तेव्हा गोइंग टू वापरतात. अबाउट टू. आत्ता लगेच होणारी कृती असेल त्यावेळेस अबाउटचा वापर करतात. मी उद्याला शाळेत जाणार आहे. आय एम गोइंग टू गो टू स्कूल टुमॉरो. मी आत्ता शाळेला निघणार आहे. आय एम अबाउट टू गो टू स्कूल. गोइंग टूचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस गोइंग टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आय एम गोइंग टू. ही शी इज गोइंग टू. वी यू दे आर गोइंग टू. एक्झाम्पल्स ऑफ गोइंग टू. तो आज संध्याकाळी अभ्यास करणार आहे. ही इज गोइंग टू स्टडी इन द इव्हिनिंग. तो आज संध्याकाळी अभ्यास करणार नाही. ही इज नॉट गोइंग टू स्टडी इन द इव्हिनिंग. हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. तो आज संध्याकाळी अभ्यास करणार आहे का? इज ही गोइंग टू स्टडी इन द इव्हिनिंग? हे आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच वर्बल क्वेश्चन. आम्ही आज चित्रपट पाहणार आहोत. वी आर गोइंग टू वॉच अ मूव्ही टुडे. आम्ही आज चित्रपट पाहणार नाही. वी आर नॉट गोइंग टू वॉच अ मूव्ही टुडे. आम्ही आज चित्रपट पाहणार आहोत का? आर वी गोइंग टू वॉच अ मूव्ही टुडे? तो खेळायला जाणार आहे. ही इज गोइंग टू प्ले. ती पुस्तक वाचणार आहे. शी इज गोइंग टू रीड अ बुक. ते चित्र काढणार आहेत. दे आर गोइंग टू ड्रॉ अ पिक्चर. मी माझा गृहपाठ पूर्ण करणार आहे. आय एम गोइंग टू कंप्लीट माय होमवर्क. तो क्रिकेट खेळणार आहे. ही इज गोइंग टू प्ले क्रिकेट. ती आईला मदत करणार आहे. शी इज गोइंग टू हेल्प हर मदर. ती जेवण बनवणार आहे. शी इज गोइंग टू कुक फूड. गोइंग टू चे निगेटिव्ह सेंटेन्स नॉट वापरून बघा. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस गोइंग टू प्लस वर्ब. ती आज अभ्यास करणार नाही. शी इज नॉट गोइंग टू स्टडी टुडे. मी माझा गृहपाठ पूर्ण करणार नाही. आय एम नॉट गोइंग टू डू माय होमवर्क.
गोइंग टूचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. फॉर्म्युला आहे एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस गोइंग टू प्लस व्हर्ब. ती आज अभ्यास करणार आहे का? इज शी गोइंग टू स्टडी टुडे? ते परीक्षा देणार आहेत का? आर दे गोइंग टू गिव्ह द एक्झाम? ती गाणे गाणार आहे का? इज शी गोइंग टू सिंग अ सॉन्ग? या प्रश्नाची सुरुवात व्हर्बने होते, त्यामुळे त्यांना व्हर्बल क्वेश्चन असे देखील म्हणतात. आता बघूयात अबाउट टूचा वापर. आत्ता होणार असलेली कृती सांगण्यासाठी अबाउट टू वापरतो. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस अबाउट टू प्लस व्हर्ब. तो खेळायला सुरुवात करणार आहे. ही इज अबाउट टू प्ले. ती पुस्तक वाचायला सुरुवात करणार आहे. शी इज अबाउट टू रीड अ बुक. आता बघूयात अबाउटचा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापर. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस अबाउट टू प्लस व्हर्ब. मी आत्ता शाळेत जाणार नाही. आय एम नॉट अबाउट टू गो टू स्कूल. तो आत्ता खेळायला सुरुवात करणार नाही. ही इज नॉट अबाउट टू प्ले. ती आत्ता अभ्यास सुरू करणार नाही. शी इज नॉट अबाउट टू स्टार्ट स्टडिंग. आम्ही आता परीक्षा सुरू करणार नाही. वी आर नॉट अबाउट टू स्टार्ट द एक्झाम. ते आत्ता घरी जाणार नाहीत. दे आर नॉट अबाउट टू गो होम. मी आता गृहपाठ करणार नाही. आय एम नॉट अबाउट टू डू माय होमवर्क. आम्ही आता जेवण करणार नाही. वी आर नॉट अबाउट टू हॅव लंच. अबाउट टूची प्रश्नार्थक वाक्ये म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. फॉर्म्युला आहे एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस अबाउट टू प्लस व्हर्ब. तो आत्ता खेळायला सुरुवात करणार आहे का? इज ही अबाउट टू प्ले? ते आत्ता घरी जाणार आहेत का? आर दे अबाउट टू गो होम? तो आत्ता चित्र काढणार आहे का? इज ही अबाउट टू ड्रॉ अ पिक्चर? ती आत्ता गाणे गाणार आहे का? इज शी अबाउट टू सिंग अ सॉन्ग? आपण आत्ता जेवण करणार आहोत का? आर वी अबाउट टू हॅव लंच? ते आत्ता वर्गात येणार आहेत का? आर दे अबाउट टू कम टू द क्लास? मी आत्ता शाळेत जाणार आहे का? एम आय अबाउट टू गो टू स्कूल?